पार्वती अपने हर हर महादेव। जब सभी देवी देवता गंधर्व यहाँ उपस्थित होते हैं, उज्जैन की महिमा अद्वितीय है। सतयुग, त्रेता युग, द्वापर युग और कलयुग, हर युग में इसका अप्रतिम महत्व रहा है। इस काल यात्रा में सबसे पहले आपको सतयुग के उस कालखंड में ले चलता हूँ जहां देव और दानव एकत्रित हैं समुद्र मंथन करने के लिए। मन की आंखों से कल्पना कीजिए, भगवान विष्णु ने कूर्म का रूप ले मंदरांचल पर्वत को अपनी पीठ पर उठा रखा है। सागर से विकराल लहरें उठ रही हैं, मेघ भयानक गर्जना कर रहे हैं। देव और दानव वासुकी सर्प को नेति बना और मंदार पर्वत को मथनी बना सागर को मथ रहे हैं कि तभी जल का पाप कालकूट विष निकलता है और पूरी सृष्टि को अपने ताप से झुलसाने लगता है। इस भयावह स्थिति में देवताओं और असुरों के बीच हाहाकार मचा दिया। ये कैसा अनर्थ है? लक्ष्य था अमृतत्व का, और अब मृत्यु की विकराल छवि हमारी आंखों के समक्ष मंडरा रही है। इस भयंकर संकट से केवल वही उद्धारकर्ता मुक्ति दिला सकते हैं जो समस्त विश्व के परम संरक्षक हैं। तभी सब महादेव की शरण में जाते हैं और पुकार लगाते हैं, ओम नमो भगवते रुद्र। या ठिकाणी आता तुम्हाला मध्ये एक शो झाला होता, तो नाईटचा शो. इथं नाईटचा शो जो आहे ना तो पाहण्यासाठी चांगला आहे, आणि तो जो शो आपण पाहिला तो पण ते क्लिप तुम्हाला दाखवेल. आता इथून आम्ही जे एक्झिट करतोय, एक्झिट करतो समोरून ब्रिज आहे ना, ब्रिजवरून जे एक्झिट करणार आहे, मग त्याच्यानंतर मग आम्ही जाणार होतो एक चारधाममध्ये. चला मी तुम्हाला एक थोडे शॉर्ट्समध्येच व्हिडिओ दाखवतो, कारण की फुल जर का व्हिडिओ घ्यायचं म्हटलं तर ती पूर्ण त्याची फिल्म बनून जाईल. शॉर्ट्समध्येच व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट चारधाम मंदिरापाशी गेल्यावरती तिथून पुढे आपण स्टार्ट करूया. तर आपण या ठिकाणी डायरेक्टली आलेलो आहेत की ऋषिकेशला टॅटो काढायचा होतो. मला बोललो होतो मी ऋषिकेशला टॅटो काढायचा आहे, तर ते एक डिझाईन चूज केलेली आहे. एकदा तुम्ही चेक करा डिझाईन कशी वाटते, आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की डिझाईन कशी आहे. ही जी आहे ती फायनल करून टाकायची आहे. तर हे कसं वाटतंय, आणि आपले ऋषी भाऊ फायनल करून टाकते, विषयच नाही. तुम्ही पण कमेंट करून टाका कसं वाटतंय. ठीक आहे, आपण बोलू. तू कोण आहे ऋषी? आहे ना.
ऋषी भाऊ मस्त टॅटो काढतात आणि इकडे आपले देवीदास भाऊ आणि हा तुषार. या ठिकाणी आपल्या ऋषी भाऊचा टॅटो कंप्लीट झालेला आहे. आता आम्ही डायरेक्ट चालू. ऋषी भाऊ एकदम खुश दिसतोय. ऋषी भाऊचा आल्यापासून चालू होता टॅटो 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 टॅटो. एकदा की त्याचा टॅटो तो क्लिअर झालाय. आता इथून डायरेक्ट जेवण करून रात्री मग आम्ही एक 2 वाजता किंवा 3 वाजता ओंकारेश्वरला निघणार आहे. चला मग आता आम्ही जेवण करतो, रूमवरती जातो, आराम करतो. ज्यावेळेस आम्ही निघतो त्यावेळेस आपण परत स्टार्ट करू. ठीक आहे सर. चला आता रात्रीचे 3:44 झालेले आहेत. आता इथून आपल्याला जायचं असेल डायरेक्टली ओंकारेश्वर. त्या साईड रेडी झालेलं आहे. गाडीचे काच वगैरे पुसायचं काम चालू आहे. तो आपला देवीदास गाडीचे काच एकदम एकदम क्लीन करून टाक. समोरून येणारी गाडी पूर्ण दिसली पाहिजे डायरेक्ट जवळ. आणि हा आपला देवीदास बसणारी गाडी चालवला, त्याच्यामुळे मी डायरेक्ट पाठीमागे झोपणार आहे. आणि हा जो आपला तुषारचं काहीतरी हरवलं वाटतं. तुषार काय हरवलं का तुझं? नाही हरवलं नाही, ते शोधतोय मी. काय शोधतोय? ब्लूटूथ हरवलं होतं माझं. ब्लूटूथ. चला आता आम्ही इथून निघू. डायरेक्ट आता जाणार आहेत आम्ही ओंकारेश्वर. एकदा तुम्हाला ऋषीला दाखवतो. ऋषी आहे का तू? आहे ना. हा ऋषी. चला आता आम्ही इथून लवकर येतो. थंडी पण भरपूर आहे, कारण की थंडी काय झालेलं. पूर्ण पाणी. चला भेटू आपण डायरेक्ट पुढं. बाय बाय. एकच नंबर. मला लागते खाली बाया. चला आपण ओंकारेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत. आता आपण दर्शन घ्यायला चाललो. दर्शन घ्यायचं मंदिराचं. मग इथून आपल्याला जायचं आहे भृष्णेश्वरला. तर आता चला तुम्हाला तिथे गेल्यावरती डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करतो. तिथून तोपर्यंत बाहेरचा वगैरे व्ह्यू पाहतो. होय मंदिर बघ कसं काय दिसतं. तिथे जे समोर आहे ते मंदिर आहे. आपण तिथे जाणार आहोत. ते त्यातल्या आड बाजूला पण असं झालं असं दिसतो की समोर. बोला चला म्हणता झालं काय. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. हे जे मंदिर आहे ते ममलेश्वर. दाखवतो. मोबाईल अलाउड असल्यामुळं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं काही आतमध्ये जाऊन व्हिडिओ करता आले. ममलेश्वर ज्योतिर्लिंग महादेव. बाहेर एक पिंड आहे इथं.
या ठिकाणी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आपण इथून डायरेक्ट ओंकारेश्वर शकतो. तर तिथून तिकडनं जाऊ. ठीक आहे, आपण व्हिडिओ पुढे जायचं. तर इकडनं आपण पायी जाणार आहेत मंदिरासाठी. त्याच्या बाहेर जे बोटिंग वगैरे आहे, बोटिंग वगैरे चालू आहे. चला, इकडनं आपण एक पायी जाणार आहोत. चला जाऊया. इथून मंदिराजवळ गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो, कारण की व्हिडिओ आपला पहिलेच खूप मोठा झालेला आहे. ठीक आहे. इकडचा एकदम क्लास व्ह्यू आहे. मस्त वाटलं इकडं आल्यानंतर. सोनपुरी बारेच्या बोट्स आहे. सर्वदर्शन या सोनपुरी पुरा थोड़ी मोटी सोनपुरी. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जाने का मुख्य काहीच बनत जाणार ना आम्हाला जास्त बसत एवढा मोठी बोलत ना थोडा 55 इकडचं. हे कोणती नदी आहे? नर्मदा नदी ना? नर्मदा नदी. हां, नर्मदा आहे ती. भीमा कुठं आली इकडे? काय तुला हाईट वाले जास्तच करत आणि इथं हे शिवलिंग आहे. इथं ते आपण दर्शन करूया. आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नसतोच तो मंदिराकडे. तर तरी पण आपण ट्राय करूया. छोटे छोटे शॉर्ट्स भेटतील आपल्याला. जय भोले भोले महादेव. हर हर महादेव.
नीचे देखो नीचे चलो चलो जरा चलिए नीचे देखिए चलिए इकडनं आम्ही दर्शन वगैरे करून आलो आता मंदिरापाशी आपलं सॉरी नदीपाशी. चला आता आम्ही इथून जाणार आहेत डायरेक्ट कारकडे आणि तिथून आम्ही आता घृष्णेश्वरला जाणार आहे. घृष्णेश्वर इथून एक 500 ते 550 किलोमीटर आहे. म्हणजे आम्ही बहुतेक उद्या दुपारीपर्यंतच पोहोचू शकेल, उद्या दुपारीच. ठीक आहे, चला मी इथं व्हिडिओ हा थांबवतो.